नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी एक छान गोष्ट घेऊन आलेले. ही गोष्ट अतिशय रंजक आहे. पण गोष्ट सुरू करण्याअगोदर मुलांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर आज आपण पाहणार आहोत युक्तिवान कोंबडा. युक्तिवान कोंबड्याची गोष्ट पाहणार आहोत. तर मुलांनो, शेवटपर्यंत लक्षपूर्वक गोष्ट ऐका बरं का, आणि आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कोंडिबा आपल्या कुटुंबासहित बेलगावात राहत होता. तो कुक्कुटपालनाचा धंदा करीत होता, म्हणून त्याच्याकडे कोंबड्या होत्या, कोंबडे होते, गोजीर आणि पिल्ल देखील होती. त्यांच्यापैकी एक कोंबडा जरा हटके होता, आगळा वेगळा होता. तो कुंचिकू करून सांगायचा, मी साहसी आहे, धाडसी आहे, हुशार आहे, युक्तिवान आहे. होय, हटके आहे. अशा या कोंबड्याला वाटले की आपण आगळे वेगळे साहस करावे, इथून निघावे, दूर जावे, नवा परिसर पाहावा, वेगळी हवा अनुभवावी, नवे मित्र जोडावे आणि मज्जाच मज्जा करावी. त्याने आपला हा विचार सर्वांपुढे मांडला, पण एकाही कोंबडीला किंवा कोंबड्याला किंवा पिल्लाला तो पटला नाही. प्रत्येकाचे एकच म्हणणे, तू आगळा वेगळा आहेस, आम्ही नाही. साहस करणे कुणालाच पटले नाही, म्हणून तो आगळा वेगळा कोंबडा एकटाच निघाला. कोंडिबाच्या घरापासून थोडासाच दूर गेला आणि नको घडायला तेच घडले. कोंडिबा काही वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गेला होता. तो परत फिरला तेव्हा त्याला भर रस्त्यात हा आगळा वेगळा कोंबडा दिसला. इथे हा चुकून आलेला दिसतोय असे त्याला वाटले, म्हणून त्याने कोंबड्यास पकडले, घरी आणून सोडले आणि मग तो आपल्या कामास लागला. कोंडिबा सतत काम करीत होता, म्हणून त्याचे लक्ष त्या आगळ्या वेगळ्या कोंबड्याकडे नव्हते. म्हणून त्या कोंबड्याने काय केले, तो तिथून निसटला. लपत छपत हळूहळू पुढे जाऊ लागला. तो बराच दूर गेला, गावाच्या वेशीवर आला, आनंदला आणि कुकू चिकू ओरडत नाचू लागला. कोंबडा ऐटीत चालू लागला, आनंदाच्या भरात ऐटीत चालू लागला. पुढे पुढे जाऊ लागला, मध्येच थांबू लागला आणि इकडे तिकडे पाहू लागला. त्याला वेगवेगळे पक्षी दिसू लागले. त्यांची किलबिल त्याला भावली. गाई म्हशी चरत होत्या, त्या एकदम बिनधास्त होत्या. गाढवं उकिरडा हुंगत होती. जे काही खाद्य दिसेल ते खात होती. मध्येच कुत्या हो हाय गात होती. डुकरे तिथेच लोळत होती, एकमेकांशी खेळत होती. पक्ष्यांना, गाई म्हशींना, गाढवांना, डुकरांना कोंबड्याने हाय केले. मी तुमचा मित्र, तुम्ही माझे मित्र म्हटले. कुकू चिकू करत कोंबडा म्हणाला, मला नवा परिसर पाहायला मिळाला, वेगळी हवा अनुभवायला मिळाली, नवे मित्रही मिळाले. मी धाडसी आहे, मी खुश झालो आहे. कोंबडा खुश झाल्याचा परिणाम काय झाला, त्याने आणखी पुढे जाण्याचे ठरवले आणि तो खरोखरच पुढे पुढे जाऊ लागला आणि पुष्कळ दूर गेलाही. तिथे चहूबाजूस ओसाड जमीन, पक्षी प्राणी गायब. असा एकटेपणा त्याला आवडला नाही. तो जरा भ्याला देखील. अशात त्याने दूरवर एक माणूस पाहिला. माणसाला पाहताच कोंबडा म्हणाला, वा छान, आपल्याला माणसाची सोबत मिळाली. थोड्याच वेळात तो माणूस जवळ आला, थांबला, निरखून पाहू लागला, हात चोळू लागला. तेव्हा मात्र कोंबडा भ्याला. मनात म्हणाला, हा माणूस बहुतेक चोर असावा, मला पकडेल, घेऊन जाईल. बापरे, पकडून. आणि खरंच की कोंबड्याला पकडण्यासाठी त्या माणसाने हात पुढे केलाच आणि कोंबडा सावध झाला. त्या माणसाने कोंबड्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण कोंबडा लगेच दूर झाला. नंतर तो माणूस कोंबड्याला पकडण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करू लागला, पण कोंबडा सावध होता, चपळ होता.
शिताफीने जुकांड्या देत होता म्हणून पकडला जात नव्हता. अशी पकडापकडी थोडा वेळ चालली आणि जे घडायला नको तेच घडले. त्या माणसाला यश आले, त्याने कोंबड्याला पकडलेच. पण कोंबडाही काही कमी नव्हता. तो जोरदार आवाजात कुंचिकू ओरडू लागला. पंख जोरात फडफडू लागला. चोचीने खूप टोचू लागला आणि पायांच्या नखांनी त्या माणसाला इजा करू लागला. कोंबड्याची ही दंगा मस्ती त्या माणसाला सहन झाली नाही, म्हणून नाईलाजाने त्याने कोंबड्या सोडून दिले. लागलीच कोंबडा जोरात धावत दूर पळाला आणि वाचला. धावत धावत कोंबडा पुष्कळ दूर गेला, थांबला आणि आराम करीत बसला. मग तो समाधानाने म्हणाला, त्या वाईट माणसाच्या तावडीतून आपण सही सलामत सुटलो. आता कसे छान वाटते. आता तो कोंबडा इकडे तिकडे ऐटीत पाहत होता. विश्वासाने चालत पुढे पुढे जात होता. मध्येच त्याला संशय आला आणि म्हणून तो थांबला, लक्ष देऊन ऐकू लागला. आणि त्याचा संशय खरा ठरलाच. दुरून कुई आवाज येत होता. ती कोल्हे कुई होती. हळूहळू कोल्हे कुईचा जोर वाढतच होता. याचा अर्थ काय? कोंबड्याला अंदाज आला की आपला शत्रू कोल्हा आपल्या दिशेने येत असणार. म्हणून कोंबडा फार घाबरला. जवळच्या झाडाआड लपला. थरथर थरथर कापू लागला. त्याचे ऐटदार चालणे थांबले. कुकूची कुई थांबली. कोंबड्याचा अंदाज खरा ठरला. कोल्हा कोंबड्याच्या दिशेने धावत येत होता. कोंबड्याची खात्री झाली, आपण मोठ्या संकटात सापडलोय. कोल्हा आपल्याला मारून टाकणार आणि खाणार. पण हा कोंबडा होता हटके, आगळा वेगळा. त्याने आपल्या मनाला पटविले. घाबरून कसं चालेल? आपण हुशार आहोत, युक्तिवान आहोत. हुशारी वापरू, युक्ती शोधू, मग ती वापरू. अखेरीस संकटातून सही सलामत सुटू. असा विचार केल्यावर त्याला बरे वाटले. मन शांत झाले. नंतर जरा खोलवर विचार केला आणि त्याला युक्ती सुचली. ती संकटातून सुटण्यासाठी अगदी योग्य आहे याची त्याला खात्री पटली. म्हणून कोंबडा आनंदला झाडाआडून बाहेर आला. चिकू गात नाचूही लागला. एवढ्यात कोल्हा कोंबड्याजवळ आलाच आणि कोंबड्याने आपल्याला सुचलेली युक्ती वापरायला सुरुवात केली. कोंबडा आनंदात आहे, गातो आहे, गाजतो आहे. तो आपल्याला भीत नाही हे पाहून कोल्हा जरा विचारातच पडला. मनात म्हणाला, हा कोंबडा अजब आहे. नंतर कोल्ह्याने विचारले, कोंबडे मित्रा, मी कोल्होबा आलोय. कोंबडे मित्रा, मी कोल्होबा आलोय. तरी तू मजेत? तुला माझी भीती नाही वाटत? कोंबडा गायचा, नाचायचा थांबला. म्हणाला, कोल्हे दादा, मला तुमची भीती मुळीच नाही वाटत. उलट मी तुमचं स्वागतच करतो, कारण मी तुमचीच वाट पाहत होतो. खरंच वेलकम, सुस्वागतम. पण हे स्वागत का? असा प्रश्न कोल्ह्याने केला. त्यावर कोंबडा उत्तरला, या जीवनाला अगदी कंटाळलोय मी. मला मरावसच वाटतंय. अगदी मनापासून सांगतोय मी. कोंबड्याला अगदी मनापासून मरावंच वाटतंय. हे ऐकून कोल्हा फार आनंदला. त्याने विचारले, म्हणजे कोंबडे मित्र, मी तुला मारून टाकावं, खावं, असंच तू सुचवतय ना? होय कोल्होबा, मला खरंच मारून टाका, खाऊन टाका. मी एकदाचा सुटेन आणि हे उत्तम काम केले तुम्हाला खूप पुण्य मिळेल. जशी तुझी इच्छा, मी तुला खायला तयार आहे. कोल्हा खोट्या रडक्या सुरात पण जिभल्या चाटत म्हणाला. कोंबडा हे सावध आनंदाने मरायला तयार आहे. म्हणून कोल्हा विशेष खुश होता. अशा वेळी तो काही कबूल करेल असे कोंबड्याला वाटले. म्हणून कोंबड्याने विचारले, कोल्हे दादा, मरण्याआधी माझ्या 2 इच्छा आहेत, त्या पूर्ण कराल? हो, तुझ्या दोन्ही इच्छा पूर्ण करीन. कोल्हा लगेच उत्तरला, मी तुझ्या 2 इच्छा पूर्ण करायला तयार आहे. मी तुला मारून खायला तयार आहे. पण मला कळत नाही की तुला मरावंसं का वाटतं. हे ऐकून कोंबडा समजावून सांगू लागला, माझा मालक कोंडीबा, तो बेलगावात राहतो. कुक्कुटपालनाचा धंदा करतो. त्याच्या ताबेदारीत राहायला मला मुळीच आवडत नाही. मी अगदी कंटाळलोय, म्हणून मला जीव नकोसा झालाय. हे तुझं म्हणणं पटलं, पण काय रे, तुला मारून खायला मीच का?
असा कोल्ह्याने प्रश्न केला. तेव्हा कोंबडा उत्तरला, कोल्हे दादा, कोंडीबाच्या ताबेदारीतून मी सटकलो, गावाच्या वेशीवर आलो, एवढा पुढेही आलो. तू दूरवर पहा, तिथे गरीब गायी दिसतील, आळशी म्हशी दिसतील, मूर्ख गाढवं दिसतील, नेभळट डुकर दिसतील. असे प्राणी मला भेटले. ते मला मारून काय खाणार? म्हणून तू भेटलास तेव्हा मी आनंदलो, कारण तू मला खाऊ शकशील, खरं ना? हो, अगदी खरं, कोल्हा उद्गारला. कोंबड्याला मारून खायला कोल्हा उतावीळ झाला. म्हणाला, तुझ्या 2 इच्छा मी पूर्ण करतो. चल सांग पहिली इच्छा. पोटभर खावं ही माझी पहिली इच्छा. मी केव्हाच भुकेला आहे. कोंबड्याने असे सांगताच कोल्हा म्हणाले, इकडे येताना वाटेत मी एक सुटलेली पुडी पाहिली. त्यात खाण्याचे पदार्थ होते. चल आपण ती पुडी पडली आहे तिथे जाऊन खाऊ जाऊ, मिळेल तुला पोटभर खायला. पण कोल्होबा, मी बेलगावहून इथपर्यंत आलोय, खूप थकलोय, असं कोंबड्याने म्हणतात. कोल्हा दुजोरा देत म्हणाला, तर मग बस माझ्या पाठीवर. आणि मग काय झाले? कोंबडा कोल्ह्याच्या पाठीवर बसला. दोघे त्या खाऊच्या पुडीजवळ आले. तेव्हा कोल्ह्यावर स्वार झालेला कोंबडा खाली उतरला. पुडीतले पदार्थ त्याने भरपूर खाल्ले. पहिली इच्छा पूर्ण झाली म्हणून त्याला समाधान वाटले. त्याने कोल्ह्याचे भरपूर आभार मानले. कोंबड्याची पहिली इच्छा पूर्ण केलं. कोल्ह्याने त्याची दुसरी इच्छा विचारली आणि कोंबडा लगेच म्हणाला, कोल्हे दादा, तुमचं गायन ऐकावं, ते ऐकून आनंदित व्हावं आणि मग सुखानं मरावं, अशी आहे माझी दुसरी इच्छा. एवढंच ना? अरे ऐक, माझं गाणं ऐक, कुई कुई राग ऐक. असे म्हणून कोल्हा खरोखरच गाऊ लागला. कुई कुई कुईले कुई 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 कोल्हे मा, गातोय मी कोल्हे कुई निगरे पमा. कोल्ह्याचे गायन ऐकताना कोंबडा आनंदला. मनात म्हणाला, कोल्हा गातोय म्हणजे म्हणजे केवळ बोंबाबोंब करतोय. ती बोंबाबोंब ऐकून त्याचा शत्रू कुत्रा येईल. मग दोघं भांडू लागतील, भांडणात रंगतील आणि तेव्हा मी हळूच पळून जाईल आणि जीवानिशी वाचीन, माझी युक्ती सफल होईल. आणि खरोखरीच कोंबड्याच्या युक्तीमुळे कोल्हा संकटात सापडला. कसा ते पहाच. कोल्ह्याचे गायन ऐकत आला एक कुत्रा धावत. कुत्र्यास पाहून कळले की कोल्ह्याला कोंबड्याने युक्ती युजून फसविली. आपल्याला कुत्रा कोल्हा एकमेकांची वैरी, एकमेकांना बघतात शब्दांच्या फैरी. शब्दांच्या फैरींची झाली कमाल. दोघेही चिडले, डोळे झाले लाल. कुत्र्याने कोल्ह्यावर केला हल्ला बोल. कोल्हा शूर, तोही करी हल्ला बोल. आता दोघांची लढाई जुंपली. कोंबड्याने त्यांची वाहवा केली. नंतर कोल्हा कुत्रा लढण्यात दंग. कोंबडा म्हणे मनात, हा खरा जंग. कोल्होबा कुत्रोबा होते लढत. कोंबडा निघाला दोघांच्या नकळत. कुत्रा कोल्हा कुणीच नव्हते हारत. कोंबडा धूम पळे फडफड फडफड उडत. माझी युक्ती सफल. कोल्हाच फसला. मी आहे सल्लामत. कोंबडा हसत म्हणाला. कोंडीबाच्या घरी पोहोचला कोंबडा. चिकू गात नाचे डिंगा डिंगडा डिंगडा. कोंबड्यांना पिल्लांना घडले ते सांगितले. कोंबडा म्हणे, आज जीवावरचे संकट गेले. कोंबडा सांगे, साहस केले म्हणून संकट आले, पण मी युक्ती वापरली म्हणूनच संकट टळले. तर अशा प्रकारे युक्तिवान कोंबड्याने पहा स्वतःची सुटका पहिल्यांदा त्या माणसापासून, नंतर कोल्ह्यापासून कशी करून घेतली, हे तुम्ही आजच्या ह्या कथेतून नक्की पाहिलं आहे. तर ही तुम्हाला कथा आवडली असेल तर कथेला जास्त शेअर करा. चॅनेलवर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.